इष्टदेव भगवान श्री स्वामीनारायण मंदिरामध्ये विराजमान श्री लक्ष्मीनारायण देव, श्री घनश्याम महाराज, श्री राधाकृष्ण देव, श्री शिव महापुराण कथा आज समाप्तीचा दिवस। कथेमध्ये उपस्थित बालसभाचे सर्व विद्यार्थी, कथाप्रेमी सर्व श्रोतागण, सर्वांना जय श्री स्वामीनारायण। जय श्री स्वामीनारायण। जय श्री स्वामीनारायण। शेवटच्या 1 महिन्यांपासून शिव महापुराण कथा आपल्या ह्या मंदिरामध्ये सुरू होती। 7 संहितांपैकी शिव महापुराणाच्या 4 संहितांची कथा या 1 महिन्यामध्ये आपण ऐकली। सध्याच्या काळामध्ये शिव महापुराण ग्रंथ ऐकणं अति गरजेचं आहे, कारण शिव महापुराणामध्ये जे नाही आहे ते लोकांना जास्त सांगितलं जातं। खरोखर ग्रंथामध्ये ज्या गोष्टीच लिहिल्या नाही, भगवान शिवविषयी तसं कोणीच लिहिलं नाही, त्या प्रकारचं मनामधून स्वतःच्या भावना व्यक्त केल्या जातात आणि शिव महापुराणच्या नावावरती त्या पावत्या फाटल्या जातात। म्हणून मूळ शिव महापुराणामध्ये काय लिहिलेलं आहे, कोणत्या कथा आहे, त्या आपण या 1 महिन्यांपासून श्रवण करीत होतो। काल ज्या 12 ज्योतिर्लिंग आहे त्यांच्या कथा आपण श्रवण केल्या। त्यानंतर ही कथा जी आहे ते ब्रह्माजी नारदजींना सांगतात आणि नंदीश्वर जे भगवान शिव यांचे वाहन आहे ते सनकादिक म्हणजे या सृष्टीचे पहिले जे 4 भावंड जन्माला आले ते सनकादिकांना नंदीश्वर ही कथा सांगत आहे। नैमिषारण्य क्षेत्रामध्ये 88,000 ऋषीगण बसून सूत नावाचे जे वक्ता आहे त्यांच्याकडे हीच कथा श्रवण करत आहे। अशा 3 जागेवरती हा संवाद जो सुरू राहिला तो संवाद संपूर्ण शिव महापुराणामध्ये लिहिलेला आहे। तर नैमिषारण्य क्षेत्रामध्ये शौनक आदिक जे 88 ऋषीगण आहे त्यांनी सुतजी महाराज जे वक्ता आहे त्यांना प्रश्न केला की हरीश्वर जे महादेव आहे त्यांचा आम्हाला तुम्ही महिमा सांगा। तेव्हा खूप सुंदर कथा हरीश्वर महादेवाची सांगण्यात आली। आता हे हरीश्वर महादेव कुठे आहे हे मला माहिती नाही आणि मला माहिती नाही म्हणजे गुगलला पण माहिती नाही आहे, कारण की मी तिच्यावर जाऊन पाहून घेतलं असतं आधीच की कुठे आहे। पण शिव महापुराणामध्ये कथा लिहिलेली आहे। काळांतरानंतर जागेचे मंदिरांचे नाव बदलत असतात। तर ज्योतिर्लिंगांचे नाव जसे शिव महापुराणामध्ये लिहिले आहे, आज पाहायला गेलो तर आपण थोडाच काहीतरी उच्चारण त्याविषयी अलग करत असतो। त्याचप्रमाणे हरीश्वर महादेवाची कथा सांगण्यात आली। एक वेळा भगवान विष्णू यांना शस्त्र पाहिजे होते। मारामारी झाली तर सर्वात आधी आपल्या आधी काय पाहिजे, शस्त्र पाहिजे ना, काहीतरी कोणी आला तर आता भगवान विष्णू अनेक असुर उत्पन्न होऊ लागले, मारण्यासाठी शस्त्र पाहिजे होतं आणि त्यासाठी भगवान शिव यांचं तप करू लागले।
आता अनेक वर्षांपर्यंत तप केले पण भगवान शिव काही प्रसन्न झाले नाही. भगवान विष्णूने विचार केला की आता मी जो रस्ता तप केलं त्यापेक्षा उत्तम मार्ग शोधतो. आणि त्यांनी 1008 कमळांचे फुलं गोळा केले. आपल्या जळगावात कुठे कुठे कमळांचे फुलं आहे? कोण कोण सांगेल? सांग बरं, कुठे आहे? हा, स्कूलमध्ये असेल बुवा. आपल्या मंदिरात आहे का? कुठे आहे? कोणी कोणी तोडलं होतं ते? हातून पद्मालय गेले आहे तुम्ही? तिथे कमळांचे फुलं आहे, बराबर. त्यानंतर तापी नदीमध्ये पण आहे. मग त्यानंतर अनेकांच्या घरी कुंड्यांमध्ये पण असतील. कोणत्या कोणत्या रंगाचे असतात? पांढऱ्या रंगाचे, अजून गुलाबी रंगाचे, अजून निळ्या रंगाचे. झालं? तर हे जे कमळाचे फूल आहे हे भगवान विष्णूंनी पूजनासाठी एकत्रित केले. किती गोळा केले? 108 की 1008? 1008 फुलं गोळा केले आणि भगवान शिव यांची पूजा करायला बसले. किंवा आपल्या घरी सत्यनारायणची पूजा करायला ब्राह्मण येत असले ते लिहितात की 108 बेलाचे पानं 108 बेलाचे पानं पूजनासाठी आणावे. तर आपण किती आणतो? हां, तुम्ही 108 आणू नये, हमेशा जास्त आणावे. आता भगवान विष्णू पूजन करायला जेव्हा बसले त्यावेळेस भगवान शिव यांचं एक एक नाव घेऊन आणि कमळाचा फूल शिवपिंडावरती ठेवू लागले. आता त्यामध्ये भगवान शिवला झालं की यांची मी परीक्षा घेतो. आणि त्या 108 फुलांमधून एक फूल त्यांनी गायब करून दिलं. कोणी? हा, महादेवांनी एक फूल कोणाच्या पूजेमधून गायब केलं? भगवान विष्णूच्या पूजेमधून एक फूल गायब करून टाकलं. आता जेव्हा एक एक नाव घेताना एक एक कमळाचं फूल महादेवावरती भगवान विष्णू वाहू लागले, 1008 नावं झाले आणि 1007 नावं झाले आणि शेवटचं नाव बाकी राहिलं. आणि त्या पात्रामध्ये पाहिलं तर एक पण फूल बाकी राहिलं नव्हतं. पूर्ण पूजा झाली पण शेवटच्या एक नावासाठी फूल मिळालं नाही. मग विचार करू लागले की आता पूजा संपेशपर्यंत मी जागेवरून उभा होऊ शकत नाही. म्हणजे याचा अर्थ काय? आपण सकाळी पूजा करायला बसलो, वॅकेशनमध्ये केली की केव्हा पण केली, किंवा घरी आपल्या कोणती पूजा असली तर त्या समय पूजे संपेपर्यंत उभं व्हायचं नाही. त्यासाठीच आपल्या सनातन धर्मामध्ये नियम आहे की पूजा ज्या दिवशी असते त्या दिवशी पूजा संपेपर्यंत काही खायचं नसतं. म्हणून एक जागेवरती माणूस स्थिर बसू शकतो, त्याला झोप येत नाही, आळस येत नाही. तर भगवान विष्णूंनी 1007 नावं घेतले तोपर्यंत फुलं होते, पण शेवटचं नाव बाकी राहिलं आणि त्या समय फूल संपलं. मग आता विचार करतात की आता उभं होता येणार नाही आणि एक नावासाठी पूजा बाकी राहणार. मग त्यावेळेस विचार करू लागले आणि विचार करता करता भगवान विष्णू असा विचार करतात की लोक माझ्या डोळ्यांना कमळांसारखे डोळे असं म्हणतात. कमलाक्षी भगवान विष्णूचं एक जे नाव आहे ते काय आहे? कमलाक्षी. अक्षी म्हणजे डोळे, कमळांच्या पाकळ्यांसारखे ज्यांचे डोळे आहे असे भगवान विष्णू. दरेकांचे आपण बसलो आहे ना, दरेकांच्या डोळ्यांची आकृती अलग अलग असते. जसे चेहरे आपले अलग अलग आहे तसे डोळे पण अलग अलग आहे. मला असं वाटतं की भगवंताचं असो की कोणत्या ॲक्टर्सचे असो, जेवढे डोळ्यांवरून भजनं
किंवा सॉन्ग आहे तेवढ्या एक पण शरीराच्या अंगांवरून सॉन्ग किंवा भजन नाही. कारण की डोळे, हे डोळ्यांची सुंदरता दरेक व्यक्तीची अलग अलग असते. कोणाचे मृगासारखे असतात, कोणाचे कावड्यासारखे असतात, कोणाचे भगवंतासारखे असतात, ज्याला विशालाक्षी डोळे म्हणतात. तर सर्वात सुंदर डोळे हे भगवंताचे आहे. तर भगवंताचे जे डोळे आहे ते कमळाच्या पाकड्यांसारखे आहे. या दोन खेळण्यांना बाहेर घेऊन जाता का? हे काही कथा करू देणार नाही मला. तर भगवान विष्णू असा विचार करत आहे की आता माझे डोळे जे आहे ते कमळांच्या पाकड्यांसारखे आहे. तर भगवान विष्णूने त्या क्षणी एक शस्त्र हातामध्ये घेतलं आणि शस्त्र हातामध्ये घेऊन स्वतःचा डोळा कापला आणि तो डोळा घेऊन भगवंताचं जे शेवटचं नाव बाकी होतं ते नाव म्हणून आणि महादेवावरती तो डोळा ठेवला. म्हणजे त्यांची जे 1008 नावांचं जे पुराण होतं ते पूर्ण झालं. जशी पूजा पूर्ण झाली आणि त्याच समयी त्या शिवपिंडामधून भगवान शिव हे प्रसन्न झाले आणि भगवान शिवनी दृष्टी करता बरोबरच पुन्हा भगवान विष्णूंचा डोळा जसा होता तसा झाला. आता ही शिव महापुराणाची कथा आहे, म्हणजे यामध्ये सर्वस्व दरेक गोष्टीमध्ये वर्चस्व भगवान शिवला दिलं गेलेलं आहे. याचा अर्थ असा नाही की भगवान विष्णू हे गौण आहे. तुम्ही भागवत कथा ऐका तर त्यामध्ये विष्णू सर्वस्व आहे, पण यामध्ये भगवान शिव यांचं प्राधान्य जास्त आहे. तर भगवान विष्णूने त्या समयी भगवान शिवने त्या समयी सुदर्शन चक्र अर्पण केलं की ह्या चक्राने तुम्हाला अनेकान असुरांचा नाश करता येईल. आणि तेव्हा भगवान शिवच्या माध्यमातून भगवान विष्णू यांना सुदर्शन चक्र प्राप्त झालं. आणि त्या समयी भगवान शिवने सांगितलं की आजपासून हे जे लिंग आहे हे तुम्हाला आजपासून तुमच्या नावाने प्रसिद्ध होईल. आणि हरीश्वर असं शिवपिंड प्रसिद्ध झालं. बाकी भगवान शिव आणि विष्णू हे अलग अलग नाही. आपण अर्धनारी नटेश्वरची कथा ऐकली होती की पार्वती आणि भगवान शिव हे दोघं पण एकच आहे. त्याचप्रमाणे हरिहर जे आहे ते पण एकच आहे. हरिहर म्हणजे की भगवान विष्णू आणि शिव अशा पूर्ण भारतामध्ये जर पाहायला गेलो तर आपल्याला अशी मूर्ती हरिहरची एकत्रची आपल्याला दिसेल किंवा नाही पण दिसेल. आपल्या तिथूनच थांबा, तिथूनच दर्शन करा. तुम्ही थांबा तिथे, तुम्ही एक जण उभे व्हा आणि जाऊन दरवाजा बंद करा. लहानशी गोष्ट मला सांगावी लागते. मी कलेक्टर ऑफिसला गेलतो. सामान्य एक सिटीचा जो कलेक्टर असतो ना, तिथे जर कोणतं फंक्शन चालू असलं तर आधी ते विचारतात की एवढा टाईम फंक्शन आतमध्ये चालणार आहे, तुम्ही थांबणार आहे का तेवढा टाईम? थांबणार असले तरच आतमध्ये जा, नाही तर बाहेर थांबा. काही टायमानंतर कार्यक्रम संपल्यानंतर आतमध्ये जा. ते भगवानचा दरबार आहे. मग यामध्ये कलेक्टर मोठे आहे की भगवान मोठे आहे? मग भगवानच्या इथे आपण केव्हा आपण घुसतो, कुठे काही चालू असतं, कोणी भजन करत असतं, कोणी माळा करत असतं. तर या जागेवरती आपण आपल्या भगवंताचा विवेक राहील असा कायम प्रयत्न करावा. इथे तुम्ही मंदिरात आले आणि कोणी जर असे मागे तुम्हाला कुठे बसलेले दिसले तर तुम्ही मला तक्रार नाही करायची. तुमची जिम्मेदारी आहे ते की त्यांना तुम्ही सांगायचं की दूर दूर बसा, नाही तर आम्ही पोलिसांना बोलवू. ह्या प्रकारचं सांगणं कर्तव्य तुमचं आहे. त्या टायमाला तुम्ही असं नाही म्हणायचं की स्वामी ध्यान नाही देत. तुम्ही बोलल्याने मला फरक नाही पडणार, पण भगवान तुमच्याकडे पाहत आहे की तुमची पण जिम्मेदारी होती, तुम्ही बोलले नाही. म्हणून अशा प्रकारचं कोणतंही पण
वर्तन आपल्या मंदिरात होत असलं, कोणत्याही प्रकारे इथे भगवंताची मर्यादा पाळली जात नसली, तर मग ते दरेक सत्संगीचं कर्तव्य आहे की आपण बोललं पाहिजे. एक व्यक्ती दर्शन करण्यासाठी मंदिरात आला, एक प्रदक्षिणा केली, नंतर घरी जाऊन मला फोन करून सांगितलं की स्वामी मी दुसरी प्रदक्षिणा नाही करू शकलो. म्हटलं का? तर म्हणे मग मागे असे लोक बसले होते, तुम्ही ध्यान देत जा. म्हटलं तुझी चूक आहे, तू बोलला नाही ना, तुझा सर्वात मोठा पाप तर तुझा आहे की तुझं कर्तव्य होतं की तू रेग्युलर येणारा सत्संगी व्यक्ती असून तू त्यांना थांबवलं नाही. तर अशा प्रकारचा कोणता पण अविवेक कोणी चुकत असला तर आपलं बोलणं कर्तव्य आहे. काही लोक आपले सत्संगी मला फोन करून सांगतात की स्वामी डोहाळे जेवणाची फोटोग्राफी करायला यांना पाठवू, किंवा प्री वेडिंग करायला यांना आपण परमिशन द्यायला पाहिजे. आपले ना आपले सत्संगी आग्रह करतात. मी तर कोणाला बदत नाही, कोणाच्या हाती तर काही येत नाही मी असा तर, पण हा आपला जो विवेक आहे की आपण मंदिर कशासाठी केलं आहे. म्हणून आपल्या सत्संगीने आधी लक्षात घ्यावं. आणि तुमची जर अशी तक्रार असली की कोणीतरी हे व्हिडिओ शेअर करताय वगैरे, तर मग ते तुम्ही मला ते शेअर करावे. आम्ही मोठी एक टीम बनवली आहे जे 5 मिनिटामध्ये व्हिडिओ डिलीट करून टाकतात समोरचे लोक. तुम्हाला जर कोणते व्हिडिओ अभद्र दिसले तर ते मला शेअर करावे तुम्ही. ही व्यवस्था आपण केलेली आहे. पण कोणी सत्संगीने असा फोन करू नये की यासाठी आम्हाला फोटोशूट करायचे आहे मंदिरात, तर तुम्ही सत्संगी नाही आहे. तर हे पण खास लक्षात ठेवण्यासारखं आहे. तर आपण हरीश्वर महादेवाची कथा पूर्ण केली आणि दुसरीच कथामध्ये सुरू झाली. तर आपल्या संप्रदायामध्ये असा नियम आहे की जेव्हा भगवंताचे हे दरवाजे बंद असतात त्या समयी दंडवत करणे हे महापाप आहे. काय सांगितलं आहे? दंडवत करणे कसं आहे? महापाप आहे. त्या समयी भगवंताची प्रदक्षिणा करणे हे महापाप आहे. केव्हा? जेव्हा हे मंदिराचे दरवाजे बंद असतात. तेव्हा बंद केव्हा असतात? की जेव्हा सुनील दादा ऐकताय का मी काय सांगतोय? ऐकून येत आहे वाटतं स्पीकर तिकडे. केव्हा पण गुजराती हरिभगत हा केव्हाच कथा चालू असली तरी पण दंडवत करत नाही. भगवानचा थाळ जात असला तेव्हाही दंडवत करत नाही. आणि भगवान झोपले असतात त्यावेळेस पण दंडवत किंवा प्रदक्षिणा करीत नाही. हे आपण दरेक मंदिरांमध्ये पालन करायचं आहे. शास्त्रांमध्ये जे अपराध लिहिले आहे 32 प्रकारचे, त्यामध्ये अपराध लिहिले आहे की केव्हा भगवान जर हे दरवाजे बंद असले त्या समयी दंडवत पण करू नये आणि प्रदक्षिणा पण करू नये. आणि जर तुम्ही करत असले तर मग तुम्ही शास्त्रविरुद्ध किती पण केलं तर त्याचं फळ तुम्हाला कधीच मिळत नाही. ते तर वज्र समान पाप लागत असतं. तर आपण केव्हा इथे मंदिरात आलो, मंदिर बंद असलं, दरवाजे बंद असले, थाळ असला तर त्या समयी दंडवत पण करू नये, प्रदक्षिणा पण करू नये. हां, बसून तुम्ही माळा करू शकता, त्या समयी तुम्ही थाळ बोलू शकता, पण दुसरे भजन पण त्या समयी बोलू नाही. तर हे आपले नियम आहेत जे संप्रदायाच्या भगवान स्वामीनारायण समकालीन संतांनी बनवले आहे. तर याचं आपण अवश्य पालन केलं पाहिजे. तर त्यानंतर सुंदर द्विजेश्वर अवताराची कथा सांगण्यात आली. भद्रायू नावाचा एक राजा होता. त्याच्यामध्ये 12 हत्तींचं बळ होतं. किती हत्तींचं? 12 हत्तींचं बळ होतं. भीमामध्ये 1000 हत्तींचं बळ होतं. त्याप्रमाणे या भद्रायू राजामध्ये 12 हत्तींचं बळ. आणि जेव्हा जेव्हा हा भद्रायू राजा युद्ध करायला रणमैदानामध्ये जायचा तेव्हा शत्रू कळता बरोबरच शत्रू पडून जायचे की भद्रायू राजा युद्ध करायला आलाय. एवढा शक्तिशाली राजा आणि शिवभक्त. त्याच्या पत्नीचं नाव होतं कीर्तिमाली. ते पत्नी पण तशी शिवभक्त होती. भगवान शिवविषयी त्यांची खूप निष्ठा होती. निष्ठा कोणाला म्हणतात? की जो
स्वतःच्या भगवंताला सोडून दुसरीकडे पडत नाही, त्याची निष्ठा पक्की. आता सध्या काय झालं आहे, दरेक दिवशी एक भगवान प्रकट होतो या भारतात. दरेक दिवशी तुम्ही पहा ना, असा ट्रेंड, जसा इंस्टाग्रामला ट्रेंड आहे ना, तसा ट्रेंड भगवानचा आहे. जशी एक नवीन रील्स ट्रेंडमध्ये येते, तशी एक भगवान दररोज ट्रेंडमध्ये येत असतात. आपण विचार न करता त्या भगवानचा फोटो घेऊन येतो आणि आपल्या देवघरामध्ये ठेवतो. आपल्या देवघरामध्ये कोण पाहिजे? भगवान शिवाय कोणतंच नाही. भगवान कोणते? तर इथे जे तुम्हाला दिसत आहे, हे जे मधल्या, हे जे नृसिंह भगवान आहे, दत्त भगवान आहे, हा परशुराम भगवान आहे, हनुमानजी आहे, हे जे मधले जे सर्व मूर्ती आहे, हे भगवंताचे स्वरूप आहे. लक्ष्मीनारायण देव आहे, स्वामीनारायण भगवान आहे, कृष्ण आहे, राम आहे, हे भगवान आहे. त्यांचं भजन करणारे जे संत आहे, त्यांचा फोटो आपण भिंतीवरती लावावा, सिंहासनाच्या वरती ठेवावा, पण सिंहासनामध्ये कधी पण भगवंताशिवाय दुसरे फोटो ठेवू नाही. माळा पण आपण भगवंताचीच करावी. माळा पण हमेशा हे भगवंताची करावी, भगवंताच्या नावाचीच करावी. दुसऱ्या तिसऱ्या माळा कोणी तुम्हाला सांगून गेलं की असा मंत्राचा जप करा, तुम्हाला हे मिळून जाईल, ते मिळून जाईल, तशा मंत्राची पण माळा करू नये. आपल्याला जो स्वामीनारायण संप्रदायाचे भक्त असले आचार्य महाराजांनी जो कानामध्ये मंत्र दिला आहे, कोणता मंत्र आहे? श्रीकृष्णत्वम गतिर्मम. हा जो कानामध्ये आचार्य श्रीनी मंत्र दिला असतो, त्या मंत्राचा जप करावा. महिलांनी, आचार्य श्रींच्या पत्नींनी जो कानामध्ये हाच मंत्र दिला असतो, ते काय कानामध्ये बोलतात तर काही ऐकून येत, फक्त हवा वाटते काहीतरी कानात, पण हा मंत्र दिला आहे. श्रीमद सत्संगी जीवनमध्ये आज्ञा आहे भगवान स्वामीनारायण की आमच्या आचार्यांनी पुरुषांना ह्या मंत्राची दीक्षा द्यावी, आणि त्यांची जे स्त्री असली त्यांनी ह्या मंत्राची दीक्षा महिलांना द्यावी. तर ज्यांनी तो मंत्र घेतला असला त्या मंत्राची दररोज माळ करावी. जो माळ करत नाही मंत्र घेतल्यानंतर, तर मंत्र देणारा आणि मंत्र घेणारा हे दोघी पण महापापी आहे, त्यांना पाप लागतं. म्हणून दररोज त्या मंत्राचा जप करावा. स्वामीनारायण महामंत्राची माळ करावी. तुम्ही कृष्णाला मानत असले तर कृष्णाची माळ करावी, रामाला मानत असले तर रामाची माळ करावी, पण आपल्या एक भगवंताचं हमेशा जप कायम करावा. भगवान स्वामीनारायणनी असं पण सांगितलं आहे, पंचदेवतांची पूजा करावी. म्हणून गणपती आपल्या मंदिरामध्ये आपण स्थापित करतो, हे जे सर्व देवता आहे यांचं पूजन करावं, पण माळ तर आपल्या इष्टदेवांचीच करावी. त्यानंतर सांगितलं कष्ट आलं तर हनुमानजीच्या नावाचा जप करावा. तर त्या समयी आपण हनुमानजीचा, आपल्याला असं वाटत असलं की मला काही स्वप्न येत आहे, किंवा आपल्याकडे महाराष्ट्रात जळगाव शहरात जास्त आहे थोडंसं, की काही खावाडून दिलं, असे खूप आहे बरं. जेव्हा मी थोडंसं आतमध्ये घुसला ना, तेव्हा मला कळालं की या शहरात खूप आहे असं काही. किंवा शेतामध्ये काही टाकून आले, घरात काही टाकून आले, घरी आले आणि आमच्या माळावर काहीतरी फेकून दिलं, हे खूप आहे. जेव्हा मी खोलमध्ये गेलो इथे जनरल पब्लिकमध्ये, तेव्हा मला कळालं. आणि हे पण महिन्यापूर्वीच थोडासा जास्त मला रिसर्च मिळालं आहे. तर असे जे असले त्या समयी हनुमानजी महाराजांच्या मंत्राचा जप करावा. कोण केव्हा काय करून जाईल माहिती नाही, म्हणून कायम हनुमानजी महाराजांचा जो जप करतो आणि नारायण कवचचा जो जप करतो, किती कोणी उठून पण कोणी भूत घेऊन आला तर ते भूत त्याला काहीच करू शकत नाही. देवतांची रक्षा करणारं नारायण कवच होतं. आपलं तर सामान्य दुःख आहे, तर आपली रक्षा तर अवश्य ते करणारच. पण कसं? देहशुद्धी सहित नारायण कवचचा जप करावा. नारायण कवच तुम्ही जप करता तेव्हा त्याआधी देहशुद्धी सांगण्यात आली आहे, तर देहशुद्धी करावी, त्यानंतरच नारायण कवचचा जप करावा. तर तुम्हाला ते तुमची रक्षा करतं. तुमच्या आजूबाजूला खराब विचारांवाला माणूस टिकू शकत नाही, तुमच्याविषयी कोणी खराब विचार पण करू शकत नाही, एवढा महाप्रतापी नारायण कवच आहे. एवढं
सुपर आहे आणि एवढं प्रभावशाळी आहे की मला ज्या दिवशी वाटतं ना की हे माझं काम व्हायला पाहिजे, तेव्हा मी 5 वेळा बीज मंत्राचा जप केला तरी पण काम होतं, नारायण कवचचा जप केला तरी आपलं काम होतं. तर भगवान यांची दृढता या शिव भद्रायू राजामध्ये किती होती ते पाहण्यासाठी भगवान शिव यांनी परीक्षा घेण्याचं नक्की केलं. कोणत्या राजाची? भद्रायू. आणि त्यांच्या पत्नीचं नाव काय होतं? कीर्तिमान, कीर्तिमाली. तर भगवान शिवने असा दृढ निश्चय केला आणि पार्वतींना सोबत घेतलं. ब्राह्मणाचा वेश धारण केला म्हणून द्विजेश्वर अवतार या अवताराला म्हटलं आहे. द्विज म्हणजे ज्यांचा दुसऱ्यांदा जन्म होतो असे. तर दुसऱ्यांदा जन्म कोणाचा होतो? ब्राह्मणाचा दुसऱ्यांदा जन्म होतो. केव्हा? की जेव्हा तो जानव धारण करतो तेव्हा असं म्हणतात की त्याचा दुसरा जन्म झाला. तर द्विजेश्वर, द्विज म्हणजे ब्राह्मण. तर द्विजेश्वर ब्राह्मणाच्या रूपामध्ये भगवान शिव झाले म्हणून द्विजेश्वर अवतार या अवताराला म्हटलं आहे. तर ब्राह्मणाचा वेश भगवान शिवने धारण केला, स्त्रीचा वेश, ब्राह्मणीचा वेश माता पार्वतींनी धारण केला आणि एक माया निर्मित वाघ तयार केला. आणि तो वाघ या ब्राह्मणाच्या आणि या ब्राह्मण स्त्रीच्या मागे धावू लागला, म्हणजे शिव पार्वतीच्या मागे धावू लागला. आणि त्यावेळेस वसंत ऋतू होता. भद्रायू राजा आणि कीर्तिमाली हे वनामध्ये फिरत होते आणि त्या समयी हे ब्राह्मण धावत आले आणि भद्रायू राजाचे पाय पकडले की आम्हाला या वाघापासून वाचवा. आम्ही ऐकलं आहे की तुमच्यामध्ये 12 हत्तींचं बळ आहे, तुम्हाला पाहून शत्रू घाबरून जातात, या वाघापासून आमची रक्षा करा. आणि त्या समयी राजा भद्रायूने ब्राह्मण रक्षा करिता धनुष्य हातात घेतलं, बाण लावला, बाण मारला. पण तो वाघ एवढ्या जोरात धावत येत होता की त्याला बाण लागला पण बाण काही त्याला करू शकलं नाही. आणि त्यावेळेस त्या वाघाने जवळ येऊन माता पार्वतीच्या स्वरूपामध्ये जे ब्राह्मण स्त्री होती त्या ब्राह्मण स्त्रीला पकडलं आणि ताणत ताणत घेऊन गेलं. भद्रायू राजाने खूप वाचवण्याचा प्रयत्न केला पण काही वाचवू शकले नाही. आणि शेवटी स्त्रीला तो घेऊन गेला वाघ. त्या माता पार्वतीच होत्या, त्यांना काही दुसरं होणार नव्हतं. पण आता हा जो ब्राह्मण होता हा भद्रायू राजावरती आक्षेप करू लागला की आम्ही ब्राह्मण तुमच्या शरणी आलो, तुम्ही क्षत्रिय असून आमची रक्षा केली नाही. कुठे गेलं तुझं 12 हत्तींचं बळ? एवढा शूरवीर तू म्हटला जातो पण तू आमची रक्षा करू शकला नाही. तू तर म्हणे मरून जायला पाहिजे. तेव्हा भद्रायू राजाने ब्राह्मणाचे चरण पकडले, म्हणे मला माफ करा, म्हणे माझ्याने तुमच्या पत्नीची रक्षा झाली नाही. मी, माझं राज्य आणि माझी पत्नी सर्व तुमचे नोकर आहे, तुम्ही सांगाल ते आम्ही करू. तो ब्राह्मण म्हणतो तुझ्या राज्याला घेऊन मी काय करू? धन संपत्ती मला नको आहे. माझी जे पत्नी होती ही पत्नी मी माझ्यासाठी ठेवली होती, आता तिला वाघ खाऊन गेला म्हणजे आता मी पत्नी शिवायचा झाला. मला माझी पत्नी पाहिजे. राजा म्हणतात पत्नी तर वाघ घेऊन गेला म्हणे, आता तर म्हणे एक काम कर, तुझी पत्नी मला देऊन टाक. भद्रायू राजा म्हणतात ब्राह्मण तुम्ही शास्त्र वाचन शास्त्र अध्ययन केलं नाही वाटत. परस्त्रीचा जो व्यक्ती स्पर्श करतो त्याला किती महापाप सांगण्यात आला आहे. परस्त्रीला जो स्पर्श करतो त्याचं मोक्ष पण होत नाही आणि त्याला कधी यश पण प्राप्त होत नाही. करोडो प्रायश्चित्त त्या व्यक्तीने केले तरी पण त्याचं पाप कधी धुतलं जात नाही. ब्राह्मण म्हणतात मी ब्रह्म हत्या आणि गौ हत्यासारखं पाप धुवून टाकेल प्रायश्चित्ताने, तर हे काय मोठं पाप आहे. तू चिंता नको करू म्हणे, तू तुझी पत्नी मला दे. हे तर भगवान शिव होते. म्हणे मी तुमचं सर्व पाप धुवून टाकेल आणि तू जर तुझी पत्नी मला नाही दिली तर पत्नी वियोगामध्ये मी पण आत्महत्या करून घेईन.
राजाने विचार केला, ब्राह्मण मृत्यू पावेल म्हणजे ब्रह्महत्याचा पाप माझ्या डोक्यावर येईल. त्यापेक्षा पत्नीची आज्ञा घेतली आणि सांगितलं की मी माझी पत्नी तुम्हाला दान देतो, पण मी पण अग्नीमध्ये प्रवेश करतो. अग्नी तयार केला, पत्नीचं दान दिलं आणि अग्नीमध्ये कुदायला भद्रायू राजा जातो. तेवढ्यात भगवान शिव प्रगट झाले आणि भगवान शिवने त्या भद्रायू राजाचा हात पकडला आणि सांगितलं की तुझी परीक्षा घेण्याकरिता मी इथे आलो होतो, तू परीक्षेमध्ये पास झालो, माग तुला काय पाहिजे. राजाने मागितलं, मी, माझी पत्नी, माझे मुलं आणि माझ्या राज्याचा मंत्री, आमच्या सर्वांचा मोक्ष व्हावा. भगवान शिवने तथास्तु म्हटलं. भगवान शिव अदृश्य झाले. अशा प्रकारे द्विजेश्वर अवताराची कथा शिव महापुराणामध्ये सांगण्यात आली. त्यानंतर कृष्ण अवताराची कथा सांगण्यात आली. नभग राजाला भगवंतांनी कृष्ण अवताराचे दर्शन करवले. अशा प्रकारे अनेक कथा आहे. पुढे मार्कंडेय ऋषीची कथा सांगण्यात आली. त्यानंतर यमलोकाचं वर्णन करण्यात आलं आहे. मृत्यू होण्याच्या आधी माणसाला कसे कसे लक्षणं दिसत असतात ते शिव महापुराणामध्ये सांगण्यात आलं. तुमचं जेव्हा मृत्यू होतं त्यावेळे त्याच्या आधी तुम्हाला काही लक्षणं दिसत असतात, तुमच्यासोबत काही घटना घडत असतात. त्या सर्व घटना शिव महापुराणामध्ये सांगण्यात आलेल्या आहे. तर ती सर्व कथा आपण नंतर केव्हा तरी वेळ मिळेल तेव्हा आपण ऐकू. 7 दिवसांपर्यंत आपण जी कथा महिन्यापर्यंत आपण जी कथा श्रवण केली, या कथेमध्ये माझ्याकडे एवढं साहित्य मी गोळा केलं आहे या कथांविषयी की अनेक लहान लहान कथा, लहान लहान हास्य कथा या सर्व लिहिल्या आहेत. पण आपण नक्की केलं होतं की यामध्ये शिव महापुराणच्या बाहेर आपण कोणतीच कथा सांगायची नाही, म्हणून 98% सारखी कथा पूर्णपणे शिव महापुराणचीच मी सांगितली. 2% काहीतरी बाहेरचं त्यावेळेस येऊन गेलं असेल बोलता बोलता, जसं आज आलं होतं मध्ये मध्ये असं. तर बाकी आपण पूर्ण शिव महापुराणची कथा कोटी रुद्र संहितापर्यंत श्रवण केली. यापुढे उमा संहिता आहे, वायवी संहिता आहे. तर ह्या ज्या संहिता आहे यांची कथा पण सुंदर आहे. गीता प्रेस गोरखपूरचा सुंदर शिव महापुराण ग्रंथ आहे. सर्वांनी ग्रंथ घरी अवश्यपणे ठेवावा. 150 रुपयाचा ग्रंथ भेटतो. त्या ग्रंथाला इथपर्यंत जे सांगितलं इथपर्यंत तुम्ही नाही पण वाचलं तर हरकत नाही, कारण मूळ सांगितलं आहे. पण पुढची कथा अवश्यपणे तुम्ही पुढे वाचन करा. वाचन करून तुम्हाला खूप ज्ञान त्या कथेतून प्राप्त होईल, अशी पुढची कथा आहे. घरी परिवारजनांना एकत्र करून 4 जण एकत्र बसून 1 जण वाचन करा आणि 15 मिनिटं एकच अध्याय वाचन करता वाटतो तर ते वाचन करा, तर सर्वांना शास्त्र ज्ञान घरामध्ये होईल. तर आपण महिनाभरामध्ये शिव महापुराण कथेची आज समाप्तीच्या दिवशी आपण भगवंताच्या चरणी, सांब सदाशिवांच्या चरणी, पार्वती सहित भगवान शिव यांच्या चरणी आपण ही कथा समर्पित करूया. श्रावण महिन्यामध्ये दररोज आपण महादेवाचा दुधाने अभिषेक केला, दररोज आरती स्तुती प्रार्थना केली. खरोतर आज आपण नाही, कालच्याच दिवशी कथा समाप्त करणार होतो, पण रविवारच्या कारणाने आज कथा समाप्ती ठेवली. याचा अर्थ असा आहे की जास्त लोक ऐकतील तो समय आणि त्याच तारखांमध्ये आपण कार्यक्रम आयोजित करतो की जास्त लोक लाभ घेऊ शकतील. तर आता संप्रदायामध्ये तर नाही, पण आपल्या महाराष्ट्रामध्ये असा नियम आहे की नवमी ते पौर्णिमापर्यंत आपल्या अनेक जागेवरती मंदिरांमध्ये कथा श्रीमद भागवतजीची होत असते. तर आपल्या मंदिरामध्ये 1 सप्टेंबरपासून तर 7 सप्टेंबरपर्यंत पौर्णिमापर्यंत आपण श्रीमद भागवतची कथा इथे ठेवलेली आहे, ज्यामध्ये शनिवार रविवार पण येतो आणि कथेचा वेळ हा सकाळी 7:30 ते 10:30 ठेवला आहे. सकाळी 10:30 ते सकाळी 7:30 ते 10:30 या समयामध्ये आपण सर्वांनी 1 ते 7 तारखेपर्यंत कथेमध्ये अवश्यपणे हजर व्हायचं आहे. आपण महामृत्युंजय मंत्राचा जप करून आपल्या कथेला पूर्णविराम करू.
11:15 आरती करायचं आहे, सांगून द्या, थोडासा कार्यक्रम बाकी आहे. तर 5 मिनिटं आपण महामृत्युंजय मंत्राचा जप करून आणि नंतर आपल्या कथेला पूर्णविराम करूया. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धना मृत्योर्मोक्षीयमामृतात्. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम्